असे आपल्याला मच्छी बनवायचे. चला साहित्य आणि कृती बघूया. हे बघा असे आपल्याला काय लागतं ते. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? उत्तम ना. चला आपण एक रेसिपी बनवूया. आपली रेसिपी आहे ह्या कोलंब्या. हे बघा मोठ्या कोलंब्या आणि एक आलू म्हणजे एक बटाटा टाकणार आहोत आपण. तर चला साहित्यानं कृती. हे बघा आपलं साहित्य. ही कोथिंबीर, हे आपण टोमॅटो घेतले कापून. हा हे वाटण आहे ना ओल्या खोबऱ्याचं आहे. त्याच्यात मिरची सगळं वाटलेलं आहे. हे कढीपत्ता, हे तमालपत्र आणि मसाला आपल्या चवीनुसार वापरायचं. जिरा मोहरी मसाला, हा मसाला हे सगळं आपण वापरून घेऊया. हे बघा आपण याच्यात ऑइल टाकूया. 1 आणि 2 हे चमचे आपण ऑइल टाकलेले आणि त्याच्यात आपण हे लसूण घेतलेले आहे ना ते टाकून घेऊया. हे बघा आपण जिरा मोहरी टाकूया. थोडेसे टाकायचे, जास्त नाही टाकायची. हे लसूण टाकूया. हे थोडंसं आपण कढीपत्ता आणि तमालपत्र टाकूया. हे तमालपत्र हे आणि आपण घालून घेऊया. हे बघा आपण मसाला टाकूया. हे बघा 2 चमचे आपण, कारण त्याच्यात मिरची घेतलेली आहे मी, 2-3 चमचे आपण मसाला टाकूया आणि हळद टाकूया. हे बघा आणि हा आपण वाटण बनवून घेतलं ना हे टाकूया. हे बघा टोमॅटो टाकूया. सगळं आपण बघा टोमॅटो क्रश करून घेऊ, म्हणजे एकदम थोडीशी तेल सुटत आपण त्यांना असे परतवून घेऊया. तेल सुटत आणि गॅस बारीक ठेवायचा आहे आपल्याला. हे बघा आपण ही कोलंबी आहे ना, ही बघा मोठी कोलंबी ही याच्यात टाकून घेऊया. हे बघा आणि पूर्ण आपण तिला घालून घेऊया. त्याच्यात मी एक आलू टाकलेलं आहे, म्हणजे बटाटा टाकलेला आहे. हे बघा मोठी कोलंबी आहे आपली आणि त्याला आपण साफ करून घेतले आणि ही चवीनुसार आपण मीठ टाकूया. हे बघा हे चवीनुसार आपण मीठ टाकूया. हे बघा लागलं तर आपल्याला नंतर टाकता येतं, पण जास्त नाही टाकायचं. हे बघा आणि याच्यावर आपण झाकण ठेवूया. हे बघा आपण भाजी बघूया. ही बघा हे बघा पाणी वळलंय आता हिला. हे बघा पाणी वळलंय तिला. आपण त्याच्यात पाणी टाकूया. हे पाणी पण गरम टाकायचं बरं का. हे गरम पाणी केलेलं आहे हे टाकूया आपण आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून आणि शिजत ठेवूया. आपले बटाटे शिजायचे आहेत ना. हे बघा आपल्याला मीठ कमी पडलं आपल्याला टाकता येतं, ते नंतर टाकूया आणि झाकण ठेवूया. याच्यात एक आमसूल टाकूया. हे बघा आमसूल टाकूया. हे आमसूल याच्यात टाकूया. टाकलेलं आहे वाटतं मी. हां आमसूल टाकूया एक. हे बघा आणि झाकण ठेवूया. हे बघा आपल्या भाजीत आपण गरम पाणी टाकलेलं आहे ना. एक सांगायसाठी मी तुम्हाला सांगते, कधी पण ओल्या खोबऱ्याचं वाटण मच्छीला वाटलं, त्याच्यात मिरच्या, धणे, राजणे सगळं आपलं गरम मसाले घ्यायचे थोडे थोडे आणि लाल मिरच्या घ्यायच्या आणि वाटायचे. इतकी टेस्टी लागते मच्छी करी, खूप टेस्टी लागते. तर ही आपल्याला करीच बनवायची कर्दीची, मोठ्या कोलंबीची. हे बघा कोलंबी आपली. तर ही आपण आता शिजू देऊ. हिला लागत तसं पाणी टाकू. ही बघा आपली करी झालेली आहे. बघा सुंदर अशी करी झालेली. आपण याच्यात सर्व करून घेऊया. याच्यामध्ये सर्व करतो. हे बघा आपल्या कोलंब्या तयार आहे. त्याच्यात आपण हे सर्व करूया कोथिंबीर. हे बघा. तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला? लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. हे बघा कशी वाटली रेसिपी.